नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवूया बाजारात भेटतात तसे खारी शेंगदाणे। बघू शकता किती छान झालेत का नाही। आता मी इथे तुम्हाला सांगते कसे बनवायचे। इथे शेंगदाणे घेतलेत अर्धा किलो आणि मीठ घेतलेलं आहे। आता पातेलं गरम करण्यासाठी ठेवून त्याच्यामध्ये मी 1.5 तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि ह्याला आता छान अशी उकळी येऊन द्यायची। मस्त अशी उकळी आली की त्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकून घेणार आहोत। आता शेंगदाणे 1-2-3 मिनिटं उकळून द्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला ह्याला एका सुती कपड्यावरती काढून घ्यायचे आहेत। पाणी काढून थोडंसं सुकवायचं आहे, जास्त नाही। थोडं त्याच्यामध्ये थोडंसं ओलसरपणा राहिला पाहिजे। आता मी इथे बघा काढून घेते। सुती कपड्यावरती एखादा कुठलाही घ्या, त्याच्यावरती काढून घ्या आणि हाताने थोडंसं असं हलक्या हाताने थोडंसं पुसून घ्या त्यांना। आणि ते झाले की आपण इथे आता कढई गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा, म्हणजे मी तुमच्यापर्यंत असेच आणखी नवनवीन व्हिडिओ आणत जाईन। आणि तुम्हाला मसाला शेंगदाण्याची पण रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता इथे आपली कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेऊयात आणि हे मिठाला थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे की आपलं सगळं मीठ गरम झालं पाहिजे। आता हाताने मी बघत आहे मीठ गरम झाले का। आता झालेलं आहे आपलं मीठ। तर आता त्याच्यामध्ये मी 2 बॅचमध्ये टाकणार आहे शेंगदाणे, म्हणजे जास्त आहेत त्याच्यामुळे। आता मी इथे टाकलेलं आहे। आता लगेच भ्यायचं नाही की शेंगदाण्याला मीठ जास्त लागतं, थोडासा वलसरपणा असतो, पण हळूहळू नंतर त्याचं मीठ पूर्णपणे निघून जातं। आणि ह्याला सारखं हलवत राहायचं आहे। लो टू मिडियम गॅसवरतीच ह्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपले चांगले क्रिस्पी शेंगदाणे असे बनून तयार होतात। आता बघू शकता ह्याला अजिबात असंच ठेवायचं नाही, सारखंच हलवत राहायचं आहे, तरच आपले शेंगदाणे छान असे भाजतात, नाही तर मग मीठ पूर्ण करपून जातं। बघा आता इथे आपले शेंगदाणे भाजलेत। हाताने चेक करायचं, त्याच्यावरचं साल्ट अलगदपणे निघलं की आपले शेंगदाणे झालेत। आता मी काढून घेत आहे। आता अशाच पद्धतीने दुसरे देखील मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, बघू शकता। आता ते देखील काढले आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा। दुसऱ्या व्हिडिओसाठी मला सांगा मी कुठली रेसिपी